नमस्कार, सुनेत्रा ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आलो आहोत पूना गाडगीळ ज्वेलर्स यांच्या लक्ष्मी रोडवरील शाखेमध्ये भरपूर अशी ज्वेलरी डिझाइन एक्सप्लोर करण्यासाठी। आज आपण आलो आहोत पूना गाडगीळ यांच्या लक्ष्मी रोडवरील ब्रांच येथे, जिथे पूजाताई आपल्याला छोट्या मंगळसूत्रांची जे रोज वापरायला आपल्याला उपयोगी येतात अशा मंगळसूत्रांची काही व्हरायटी दाखवणार आहेत। हे पहा शॉर्ट मंगळसूत्र चेन मध्ये ब्लॅक बीड्स कमी आणि चेन, जेणेकरून तुम्हाला ड्रेस वरती वेअर करता येईल किंवा फॅन्सी साडी वरती असं छान दिसेल। आणि असं एकदम वेगळा असं फॅन्सी व्हरायटी आहे जो मिडलला पेंडेंट आहे। पूर्वीसारखं असं एकाच ठिकाणी आहे असं नाहीये, एकदम वेगळं आणि असं छानसं कलाकुसर मध्ये आहे। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर समजा अगदी नवीन असे जास्त ब्लॅक बीड्स वगैरे आवडत असेल, ब्लॅक बीड्स मध्ये पण आहे आपल्याकडे। त्याच्यामध्ये स्टोन मध्ये आहे, थोडंसं मीनावर असं दोन्ही केलेलं आहे। साधारण 6-7 ग्राम पासून आहे। अच्छा, एकदम छान असं वेगवेगळा प्रकार आहे। वा, मस्त। हे पण पाहू शकता, थोडंसं ब्रॉड मध्ये हवं असेल तर थोडंसं ब्रॉड मध्ये पण आहे। वा, सुंदर, खूपच छान ही व्हरायटी पण एकदम ट्रेडिशनल पॅटर्न, रोड चेन आणि याला वाटी आहे। अच्छा, मस्त। आणि हा जो प्रकार आहे हा इंद्रजीत चेन आहे आणि पाईप मनी आणि त्याला पेंडंट्स असं लावलेलं आहे। मस्त, सुंदर। आणि हा जो प्रकार हे बॉक्स चेन आहे आणि ह्याच्यामध्ये हे वेगळ्या प्रकारचा इथे खाली एक स्टोन आहे, स्टोन असा वेगळा असं लावून त्याचं पेंडंट बनवलेलं आहे। अगदी सुंदर असं आहे। तुम्ही हे जीन्स, साडी, ड्रेस कुठल्या पण ह्याच्यावरती आउटफिट वरती तुम्ही यूज करू शकता त्याच्यावरती। आणि ह्याच्यामध्ये हा जो आहे हा खूप छान आहे, ह्याच्यामध्ये स्टोन वगैरे लावून बनवलेला हा पीस आहे। हे पहा, आपण बघू शकतो स्टोन लावले बघा इथे, एकदम नाजूक आणि हो एकदम नाजूक असे स्टोन लावले आणि यूज करायला खूप छान आहे, खूपच सुंदर। हा जो आहे हा राजकोट पॅटर्न आहे। वा, एकदम छान, खूप सुंदर। नाही डेली यूज करू शकता, त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये। आणि हा फॅन्सी आहे, वन साइड गोल्ड आणि वन साइड ब्लॅक असं, बरोबर एकदम छान पॅटर्न आपण बघू शकतो, खूप सुंदर आहे, मस्त। हा सुद्धा पॅटर्न खूप छान आहे, अशी चेन गुंफली एकमेकांमध्ये, मस्त। हे पण पहा, वा, खूप सुंदर। त्यामध्ये ब्लॅक बीड्स कमी येतात, ज्यांना ब्लॅक बीड्स आवडत नाही त्यांच्यासाठी आहे, बरोबर। आणि ज्यांना ब्लॅक बीड्स आवडतात त्यांना इथे ब्लॅक बीड्स आणि इथे पेंडंट आणि हे जे चेन आहेत खूप सुंदर आहेत आणि वापरायला डिझाईन खूप छान आहे, बरोबर। हे किती ग्राम पासून सुरू होतात? हे साधारणतः 5-6 ग्राम पासून स्टार्टिंग आहे। हे सुद्धा 7-8 ग्राम, 1 ग्राम, 1 तोळापर्यंत ज्यांना ते परवडेल त्या हिशोबाने ते आपण घेऊ शकतो, बरोबर। हे पण खूप सुंदर आहे, त्याच्यामध्ये वाटी मणी आहे, हे पेंडंट वाला आहे, परत हे फॅन्सी वाटी आहे, वाटी पण कम पेंडंट असा, मस्त बघा हे पण छान आहे। वा, आणि हे जे आपल्याकडे लॉंग मध्ये येतं गोकाक पॅटर्न मध्ये, तसं छोट्या बंच मध्ये आपण मंगळसूत्र बनवलेलं आहे। हे पण एकदम छान असं डिझाईन दिसतं, बरोबर, मस्त। खूपच सुंदर अशी व्हरायटी आहे बघा, सगळी छोट्या। हे रोड चेन आहे, हँडमेड आहे, त्याच्यामध्ये मणी आहे, जे वेगळे वेगळे घेऊन असतात, त्याचा कलर असं छानसं केलेलं आहे, मस्त, खूपच छान। बघू शकतो आपण ही व्हरायटी, सगळीच व्हरायटी खूप छान आहे। बरं, यात सुद्धा आपल्याला पेंडल बदलायचं असेल तर आपण बदलू शकतो? हो, करू शकतो। अच्छा, म्हणजे यातही आपल्याला ती फॅसिलिटी अवेलेबल आहे, जसं हवं तुम्हाला तसं आपण देतो, त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, बरोबर। तुम्हाला हे पॅटर्न पण जर तुम्हाला ह्याच्यातलं हे नको असेल मोठ्यामध्ये तर त्याच्या बरोबर आपण हा पण त्याला देऊ शकतो। कस्टमरला चॉईस हा भरपूर आहे, त्यांना हवं तसं आपल्याला देता येईल। आणि लहान वाटीमणी, मोठी वाटीमणी, हे वाटीमणी तर असे प्रकार आहेत ना की असं वाटतं की पेंडल सुद्धा आहे आणि वाटीमणी पण आहे, म्हणजे दोघी हाऊस होणार आहे। जे वाटीमणी आहेत ना ह्याच्यामध्ये कलरफुल बीड्स आपल्याकडे हे मिळतं, थ्रेड, त्याच्यामध्ये तुम्ही मंगळसूत्राला पण लावू शकता किंवा तो बीड्सचा तो आपल्याकडे जो आहे तो लावला तरी खूप सुंदर। अरे वा, म्हणजे 2 in 1 झालं की हे काम। पण आता ते बीड्स थ्रेडची फॅशन आहे, नुसते ते थ्रेड सुद्धा घेऊन वेगवेगळे
वेगवेगळ्या रंगाचे घेतले तुम्हाला पाहिजे तेवढे थ्रेड्स आपल्याकडे मिळतील. याच्यामध्ये तसे कलर मध्ये पण आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये घेता येईल. आणि मेन म्हणजे खूप फॅन्सी आयटम आहे. हो बरोबर. आणि चालणार आहे अगदी, कोणाला पण असं पाहिल्यानंतर आवडेल असे, कोणी पण ह्याच्यामध्ये प्रेमात पडेल. नक्कीच बघितल्या बरोबर असं वाटतंय की आता ह्याच्यात थ्रेड घालावं का मंगळसूत्राचं कामच बघा ना तुम्ही कसं. आणि त्यातलं जे इथे कुंदनचं काम आहे त्याच्यामध्ये इथे जे आहेत हे सगळे स्टोन म्हणजे चांगल्या क्वालिटीचे स्टोन आपण खूप सुंदर आणि वेगळा असे कलर याचा एकदम खूप छान आहे. आणि खाली मोती लावलेले, मोती हा प्रकार सगळ्यांना आवडतो, मला आवडणार नाही असं. त्याच्याबरोबर लॉंग मंगळसूत्र पण आहेत आपल्याकडे प्लेन, ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि खडे पण लावलेत. आणि हा जो पिंक कलर आहे ना हा असा पाणीदार कलर आहे, जवळून आपण बघू शकतो. असं भडकही नाही वाटत, खूप डिसेंट लुक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला ग्रीन पाहिजे असेल तर ग्रीन पण आहे, तो पण वेगळा असा प्रकार आणि सगळ्यावर जाईल असं पॅटर्न. सुंदर, खूपच छान. आणि ह्याच्यामध्ये लॉंग थ्रेड, लॉंग पण तुम्ही मंगळसूत्र प्लेन मध्ये यूज करू शकता. त्यातले एक प्रकार तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की त्याचा लुक कसं दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला जर गोल्ड जास्त दिसायला हवं असेल तर हा गोल्ड जास्त आहे, किंवा तुम्हाला ब्लॅक बीड्स जास्त दिसले पाहिजे असं असेल तर हा पॅटर्न आहे. आणि इथे पण तसंच आहे डिझाईन. आणि हे जे वाटी वगैरे आहेत त्याला यातलं कुठलंही थ्रेड तुम्ही त्याच्याबरोबर यूज करू शकता. हो बरोबर. आणि एखादं वेळ करून दाखवते तुम्हाला. तुम्हाला गोल्ड जास्त दिसेल असं हवं असेल तर त्याचा लुक खूप सुंदर आणि असं छान दिसतो. वा मस्त, खूप छान दिसत. हे किती तोळ्यापासून सुरू आहे आपल्याकडे? ह्याच्यामध्ये हे पण फारसं वेट नाहीये, म्हणजे तुम्हाला घेता येईल असे. हे फक्त वरचा पीस जो आहे तो 3.5 तोळ्यापर्यंत आहे. हा 3.5 तोळ्यापर्यंत फक्त? वा. आणि 2 तोळ्यापर्यंत वाटी. ह्याचा हाईट आहे ना 32 इंच आहे, विदाउट पेन, विदाउट वाटी. विदाउट वाटी 32 इंचाचं 3.5 तोळ्याला. वा आश्चर्य. आणि विथ वाटी हा 34 इंच जातो. अच्छा, म्हणजे थोडक्यात 34 इंचाच आपल्याला 3.5 तोळ्यापर्यंत. आणि हा तर खूप कमी वेट मध्ये आहे. हे 3 तोळ्याचं फक्त वरचा मंगळसूत्र आहे. अच्छा. आणि वाटी म्हणजे 2 तोळ्यापर्यंत आहे. आणि ह्याचा लेंथ खूप छान असा मोठा आहे, कमी वजनात आणि एकदम लेंथ खूप मोठा असं आहे. अतिशय सुंदर, खूप सुंदर. म्हणजे इतके दिसायला हेवी दिसतात ते, पण 3-3.5 तोळ्यापासून आपल्या इथे सुरू आहेत. आणि शिवाय हे ट्रेंडिंग क्रिस्टल मध्ये सगळे पॅटर्न आहेत. हे पेंडंट पण खूप सुंदर आहे. बघा त्याचा सुरेख राणी आणि ग्रीन कलर वापरलाय जो प्रत्येक साडीमध्ये आपल्या. साईडचे स्टोन अमेरिकन स्टोन नाहीये, रिअल डायमंड मधले जे कट्स पडतात त्या कट्स पासून केलेले स्टोन असतात छोटे. अच्छा, तो स्टोन आहे, त्यापैकी एक स्टोन आहे. म्हणजे ह्याचा लुक म्हणजे आधी पूर्वी कसं अमेरिकन डायमंड यूज करून करत होते तसं आता नाहीये. आता जे आहे ते जे आपण रिअल डायमंडचे स्कर्ट पडलेले असतात त्याच्यापासून बनवलेले स्टोन आहेत. त्याचं तुम्ही किती वर्ष जरी हे ठेवलं तुम्ही एखादं पॅटर्न घेऊन तरी ह्याचा लुक नाही चेंज होणार, म्हणजे तो स्टोन खराब होत नाही. बरोबर. तो तसंच्या तसंच राहील. मोझोनाइट स्टोन आपल्याला पीस हा युनिक म्हणून तसंच राहील. म्हणजे पिढ्यानपिढी तुम्ही घरी जरी असं ठेवलं पारंपरिक एखादी वस्तू राहू दे म्हणून खरोखर तरी ते वापरता येईल त्याच्यामध्ये. मस्त सुंदर. आणि या स्टोनची मग आपल्याला किंमत मग ह्याच्यातनं सोन्यातनं वगैरे कमी होईल? स्टोनची किंमत वेगळी असते आणि सोन्याची किंमत वेगवेगळी. स्टोन चांगल्या क्वालिटीचे असतात म्हणून त्याचे प्राइस वेगळे राहतात. बरोबर. पण स्टोन मध्ये रिसेल त्याचं नसतं, कारण आपण घेतल्यानंतर यूज करतो. बरोबर. परत ते स्टोन आपण यूज नाही करत, त्यामुळे ते स्टोनचं व्हॅल्यू तुम्हाला रिसेल नाही मिळणार. पण असं तुम्हाला गोल्डची रिसेल मध्ये पूर्ण व्हॅल्यू. बरोबर. पण मेन म्हणजे क्वालिटी चांगली असते, त्याच्यात काही लॉस असतो. बरोबर. आणि ते टिकणारच एवढं की रिसेलच्या वेळेपर्यंत येणारच करणारच युनिक पीस. खरंच युनिक आणि खूप मजबूत आहे. असं 3 तुम्हाला परत तुम्ही आलात की मला हाच पीस हवे तर तो पीस आपल्याकडे नसतो, कारण दरवेळेस आपण वेगवेगळं नवीन व्हरायटी. म्हणजे थोडक्यात आपण एकदा घातलंय त्याची कॉपी होणार नाहीये. नाही होणारच नाहीये. तर तुम्हाला हवंच असेल तर आपण त्याचे फोटो किंवा आधी कोणाचा आणला तर ते त्याच्यामध्ये आपण मॉडिफाय करू किंवा नवीन ऑर्डरनी बनवून देऊ. बरोबर. पण आपल्याकडे पुन्हा रेग्युलर तोच सेम बनत नाही, सारखे आपल्याकडे नवीन पॅटर्न बनत असतात.
प्रत्येक वेळेस दर 8-15 दिवसाला आपल्याकडे वेगवेगळे व्हरायटी येतात आणि वेगवेगळी व्हरायटी बदलत राहतात. बरोबर. जर तुम्हाला तोच रिपीट हवा असेल तर तो रिपीट तुम्हाला कुठनं तर कॉफी करून किंवा फोटो घेऊन यावं लागेल. मग तेव्हा तुम्हाला ऑर्डर करून. पण प्रत्येक पीस हा एकदम एक आहे, त्यामुळे मला नाही वाटत की काही कोणाची कॉपी करण्याची गरज आहे. प्रत्येक वेळी आपल्याला खूप छान छान व्हरायटी इथे मिळणारच आहे 100%. हे तर बघा ना किती सुंदर वाटी, म्हणजे एकदम सुरेख असं कुंदन मध्ये आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही हे मोठे मंगळसूत्र यूज करू शकता. हे वाटी नको असेल तर बरोबर हे वापरता येईल. बरेच जणांना वाटतं की हे जास्त हेवी वाटतं आहे, तर त्यानुसार आपण इथे वाटी मणी बदलून घेऊ शकतो. त्यात वाटी मणी मध्ये आहे. अच्छा. आधी जो पाहिलं होता आपण तो विथ पेंडंट घेतलेला. अच्छा. आणि आता हा जो आहे वाटीमणी सह आहे. 2-in-1 पीस मध्ये दोन्ही बाजूनी यूज करू शकाल तुम्ही. अच्छा. ह्या बाजूला कुंदन वापरून पॅटर्न हा बनवलेला आहे. अच्छा. आणि दुसऱ्या बाजूने हे टेम्पल ज्वेलरीचं पॅटर्न तसा लुक दिलेला आहे. वा, एकदम छान दिसेल. आणि वाटीमणीचं मंगळसूत्र हा खूप जणांना आवडतो. त्याच्यामध्ये तुम्हाला पेंडंट पण आहे आणि पेंडंट नको असेल तर वाटीमणीचा हा प्रकार आहे. एकदम मस्त दिसतो. मस्त. हे बोथ साइड पॅटर्न ना खूप वेगळं आणि युनिक आहे सध्या. हे नसेल बघितलं कोणीच. वा, वन साइड हे बघू शकतो आपण. पण हे टेम्पल बेस. बरोबर. म्हणजे गोकाक पॅटर्न आहे. बरोबर. आणि हा बाजूने पाहिलं तर हा कुंदन वर्क मध्ये आहे. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कुंदन मध्ये पण ऑक्सिडाइज पॉलिश आहे. बरोबर. मस्त. कोणाकोणाला ऑक्सिडाइज नसेल आवडत तर याच्यामध्ये गोल्ड पॉलिश पण आपण करू शकतो. त्याला तसं तर करून. बरोबर. एकदम अतिशय सुंदर असं गोकाक पॅटर्न मध्ये आपण कलाकुसर एकदम सुंदर असे बनवलेले पेंडंट आहे. याच्यामध्ये आपल्याला वाटी पाहिजे असेल तर वाटी पण घेता येईल, पेंडंट हवं असेल तर पेंडंट पण घेता येईल. हा बघा, हे किती सुंदर असं एकदम छानसं पॅटर्न केलेलं आहे. मस्त. ह्याच्यामध्ये ब्लॅक बीड्स मंगळसूत्र किंवा ह्याच्यातला मोठा पट्टी किंवा बंच मध्ये पण तुम्ही हे यूज करू शकता, किंवा आपण थ्रेड मध्ये पण थ्रेड लावून पण वापरता येतं. सुंदर ह्याच्यामध्ये. सुंदर. आणि एकदम असं छानसं दिसेल. आणि ह्याचं पण बघा, हे एक स्क्वेअर मध्ये आहे. एकदम सुंदर असं नवीन प्रकार बनलेला आहे. वा, खूप. ह्याच्यामध्ये ह्याचे पण सेप्स एकदम वेगवेगळ्या सेप्स मध्ये आहेत. जे काय एकच असं प्रकार नाहीये, एकदम वेगवेगळा असं छानसं प्रकार आहे. हो, बरोबर. ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे. आणि वाटीमणीमध्ये सुद्धा पूर्वी फक्त गोल असं मिळायचं. आता तसं नाही. आता ड्रॉप मध्ये म्हणा किंवा तुम्हाला ओल सेट मध्ये म्हणा किंवा स्क्वेअर मध्ये म्हणा, असं एकदम वेगवेगळं असं छानसं डिझाईन केलेले आहे. खूप सुंदर. जसं काय तुम्हाला पाहिजे तसं. बरोबर. तशी आपल्याला इथे पॅटर्न मिळणार. इकडेही वाट्यामण्यांचे सगळे प्रकार आहेत. भरपूर खूप डिझाईन आहेत वाट्यामण्यांमध्ये. छान असं कलकत्ते पॅटर्न आहे, जे एकदम छान असं कलाकुसर केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि आत तुम्हाला बघता तुम्ही विनाकाम पण, त्याच्यामध्ये मीनाकाम पण आहे. शिवाय आपलं कलाकुसर एकदम असं छानसं केलेलं आहे. ह्या पॅटर्न मध्ये ह्याला लटकन असं नाहीये, किंवा तुम्हाला लटकन आवडत असेल तर इथे लटकन मध्ये केलेलं आहे. म्हणजे दोन्ही पद्धती जसं आवडेल तसं आपल्याला इथे मिळेल. आणि ह्याच्यामध्ये सेप पण बघा एकदम वेगवेगळं असं आहे. सेम असं राऊंडच असं नाहीये, जसं तुम्हाला वेगवेगळं आवडतं त्या प्रकारात आहे. बरोबर. इकडे सुद्धा सुंदर असे वाटीमणीचे प्रकार आहेत. कसं छानसं केलेले. प्लेन पाहिजे तर प्लेन आहे, आणि यात तुम्हाला जर मीना वर्क वगैरे हवं असेल तर मीना वर्क पण केलेलं आहे. एकदम छानसं आहे, जसं तुम्हाला पाहिजे तसं. तर ह्याच्यामध्ये ब्लॅक बीड्सचं लॉंग मंगळसूत्र वापरू शकता, किंवा वेगवेगळ्या थ्रेडचे कलर्स मधले तुम्ही ते थ्रेड घेऊन पण ह्याच्यामध्ये यूज करू शकता. खूप सुंदर. हे कलकत्ती पॅटर्न आहे. हे एकदम छानसं केलेलं आहे. सेट बघायचं किती सुंदर आहे. म्हणजे एकच प्रकार असा नाहीये, एकदम वेगळा असा बनवलेला आहे फॅन्सी मध्ये. आता हा जो पॅटर्न आहे एम्बोस कलकत्ती पॅटर्न. हा एकदम ट्रेडिशनल आहे, पूर्वीपासून चालत आलेला. पण ट्रेडिशनल असतं तरी पण हा खूप छान दिसतो. लुक एकदम वेगळा येतो. खूप छान. आणि हा पण खूप छान आहे. हा कलकत्ते पॅटर्न मध्ये आहे. ह्याचं काम बघा किती सुंदर आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा दोन्ही मध्ये वेगवेगळा प्रकार आहे. ह्याच्यामध्ये चेन आणि खाली लटकन असं बनवलेलं आहे, आणि याच्यामध्ये फक्त घुंगराचा असा प्रकार. बरोबर. दोन्ही पण असं वेगळं असं आहे, छानसं असं. आणि ह्यामध्ये तुम्हाला हा सुद्धा खूप छानसा आहे. ह्याचं बघा एकदम असं मस्त वाटेल. त्याला पण तुम्ही पाहिजे तसा
कलरचा थ्रेड पण वापरू शकतो. बरोबर. वेगवेगळ्या साडीवरती पण हे असं वेअर केलं तरी पण सुंदर दिसेल. सुंदर, खूप छान, खूप आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हा एक प्रकार एकदम वेगळा आहे. एम्ब्रॉस कम मस्त, किती छान आहे. त्याला मीना वर्क पण केलेलं आहे आणि मॅट पॉलिश आहे, हाय पॉलिश आहे. सगळ्याचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये आहे दोन्हीमध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही हवं तसं यूज करू शकता. याच्यामध्ये खूपच छान. आपण खूप सुंदर आहे. खूप जणांना असं आवडतं की खाली ब्लॅक बीड्स हवे, वेललेस नको. त्यासाठी आपण कस्टमरच्या त्या गोष्टी विचारात घेऊन आपण हा वेगळासा प्रकार केलेला आहे. त्याच्यामध्ये मीना वर्क आहे. मीना वर्क मध्ये आता आपण ब्लॅक मध्ये केलेलं आहे. जर समजा तुम्हाला वेगळा कलर हवा असेल तर तोही आपण मॉडिफाय करून देऊ शकतो याच्यामध्ये. आणि ह्याला लटकन किती सुंदर असं ब्लॅक लावलेलं. मग तो छान दिसतात. बरोबर, मस्त, खूप सुंदर. शिवाय इथे डायमंड मध्ये सुद्धा मस्त असे पेंडलचे कलेक्शन आहे. एकदम जसं रिअल डायमंड असतो तसा लुक आहे याला. खूप सुंदर स्टोन आहे त्याच्यामध्ये. जडाऊ वाटी पेंडंट म्हणतात त्यांना. एकदम छान आहे, मस्त. त्याच्यामध्ये याला तुम्ही चेन पण लावू शकता वरती किंवा तुम्हाला ब्लॅक बीड्स पण लावता येईल. लॉंग पण वापरताय. जसं तुम्ही वेअर कराल त्या हिशोबाने तुम्हाला हे यूज करता येईल. बरोबर. सगळेच पॅटर्न यात सुद्धा खूप छान आहेत. सो थँक्यू सो मच पूजा ताई. आज तुम्ही इथे खूप सुंदर अशी शॉर्ट मंगळसूत्राची भरपूर व्हरायटी आम्हाला इथे दाखवली. थँक्यू. आजचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपले चॅनल सुनेत्रा ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि भरपूर शेअर करा. धन्यवाद.